मी साखरे नाम विश्रुतम येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धैर्मुक्तये। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षूणां ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्रनिवासिनं नमामि वेदान्तविदां वरिष्ठं पुण्डरीकवरदे हरिविठ्ठल श्री गुरुज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जो आनंद सत्य प्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच्याशी माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मिरविती देवी कुबेर ही तैसेची। जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करुण मिथ्या भान मजची माझी होतसे। ज्याच्या अज्ञाने भाषे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयं ब्रह्म मीच्याशे। पुण्य पुरुषी सदैव निष्काम बोध प्राप्ती कारणे भजावा राम तो मीची आहे आत्माप्त काम तरी नमन कवना करावे म्या। जयांचे केलिया स्मरण सकल विद्येचे होय अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। चला विचार सागर तरंग 6वा परिच्छेद 50वा तोच परिच्छेद आहे आणि शेवटचं सांगत असताना कर्म आणि उपासना ज्ञानाचे रक्षक नाहीत। त्याला आणखी एक युक्ती सांगतात। कसं जीवनमुक्ती आणि त्या जीवनमुक्तीचा भोग म्हणजे सुख। जीवनमुक्तीचा भोग काय घडतो? आनंद आहे का नाही? जीवनमुक्ती दुसरं काय थोडंच आहे, आनंदच मिळतो ना। तो आनंद जर घ्यावासा वाटला ज्ञानाला जीवनमुक्तीचा, मुक्त झाल्याच्या नंतर तो आनंद सदोदित राहतो का? विशेष आनंद। आता मुक्तीचा आनंद म्हणजेच काय? जीवनमुक्तीचा आनंद म्हणजेच काय? विशेष आनंद। मग तो विशेष आनंद त्या वृत्तीला सदोदित असतो का? वृत्ती तशी झाली तर तो आनंद त्याला भोगायला मिळतो। जसं जो विषय वृत्तीला प्राप्त होईल, कोणताही विषय प्राप्त हो वृत्तीला, त्या
विषयाच्या अनुषंगाने तो आनंद तिला प्राप्त होतो किंवा तिथं तो आनंद विशेष प्रगट होतो, है की नाही. मग मुक्तीचा आनंद केवळ श्रवणामध्येच आहे का, चिंतनामध्येच आहे का, असं ग्रंथकारांचं थोडंसं सांगण्यामध्ये हेतू काय आहे. जीवनमुक्ती भोगार्थ. आता जीवनमुक्ती भोगण्यासाठी म्हणजे जीवनमुक्तीचा आनंद प्राप्त होण्यासाठी जर वृत्तीची अपेक्षा होईल तर वारंवार वेदार्थाचे चिंतन करावे. जर मुक्त अवस्था भोगायची असेल तर त्याने वारंवार काय करावं, वेदार्थाचं चिंतन करावं. म्हणजे श्रवण मननादी हे साधने करावी. आता इथं प्रश्न असा उत्पन्न होतो, कारण हे चलत चलत असं सांगावंच लागतंय तेव्हा कळतंय, नाहीतर कधीच कळत नाही. आता नुसतं इथं त्यांनी सांगितलं तसंच जर आपण पुढे गेलो तर इथं प्रश्न शंका उत्पन्न व्हायला पाहिजे की जीवनमुक्तीचा आनंद हा कधी असतो आणि कधी नसतो का. जर श्रवण मनन करीत असेल त्याच वेळेस असतो का, श्रवण मनन हे 24 तास होतात का, नाही. मग इतर कालामध्ये त्या वृत्तीमध्ये आनंद नसतो का, हा प्रश्न उत्पन्न व्हायला पाहिजे. आणि असे हे जे काही मार्मिक प्रश्न आहेत, ह्या प्रश्नाचा उकलसंच झाल्याशिवाय आपणाला यथार्थ ज्ञानसुद्धा होत नाही, यथार्थही ज्ञान होत नाही. मग मुक्त झाला म्हणजे तो सदोदित आनंदातच राहतो का. मग सदोदित आनंदात जर नसेल तर मग काही वेळेस त्याची वृत्ती दुःखाकार होईल का. मग दुःखाकार वृत्ती जर ज्ञानाची होत असेल तर तो मुक्त मानायचा का. किती प्रश्न उत्पन्न व्हायले बघा, है का नाही. का मग मुक्त झालं म्हणजे काय सदोदित वृत्ती तशीच असते का. पण वृत्ती सदोदित एका विषयाकार राहत नाही, हे वृत्तीचा स्वभाव आहे. वृत्ती सारखी एका विषयावर राहत नाही. जसं आपल्याला सारखं तेच भाजी खावं वाटत नाही, बदलून असं वाटतं, तसं वृत्तीचा स्वभाव आहे. ती एका विषयावर राहतच नाही. मग ज्या काली श्रवण मनन निधिध्यासनाने ज्ञान होतं त्या काली त्या अंतकरण वृत्तीमध्ये दोष राहत नाहीत, हे खरं आहे. दोष राहत नाहीत, पण ती वृत्ती चंचल असल्यामुळं, तिचा स्वभावच चंचल असल्यामुळं त्या वृत्तीला नाना प्रकारचे विषय प्राप्त होतात, प्रतीतीला येतात. जे बघायचं नाही ते दिसत आहे, मग काय करावं. जे बघायचं नाही ते बी दिसत आहे, मग काय करावं त्यानं बघणारानं. अहो मोप सर्पाचा आपणाला भेव वाटत आहे, पण अचानक पुढे आला आणि दिसणारच ना. मग पुढे आल्यावर मग काय करावं, दुःख होणार नाही का. तसं वृत्तीमध्ये जर सुखानंदाचा भोग आपणाला घ्यायचा असेल तर त्यासाठीही साधन लागतंय. आणि ते साधन संपलं की तो विशेष भोग काय होतो, सामान्य होतो. तो विशेष भोग काय होतो, सामान्य होतो. सामान्य तो नष्ट होतो का, तो नष्ट होत नाही. जसं मड फोकून जरी दिलं कशानं, सरपणानं, है का नाही. मग ते सरपण मड्याला जाळतं, स्वतः बी जळतं, है का नाही. स्वतः बी जळतं आणि जळून जळून पुन्हा ते जाळ बंद होतंय, जाळ बंद होतंय. मग त्या ठिकाणचा तोच अग्नी कोळशाच्या रूपात
राहतोच का नाही? कोळशाच्या रूपात जाळ नसतो पण अग्नी असतोच ना. आता विशेष दिसायलेला जाळ नसतो पण तिथं अग्नी. आता जाळ बी अग्नीच आहे आणि कोळशेही अग्नीच आहे. पण त्यावेळेस आपली बुद्धी काय होते की आता राग झाली, आता काय झाली, जाळ बंद झाला की राखच झाली त्याची. पण राखीत इस्तू असतंच ना. मग त्या ठिकाणी ते सामान्य नाही म्हणायचं पण समजण्यासाठी, है का नाही? जाळ नाही, जाळ बंद होतो, है का नाही? मग त्या ठिकाणी जो इस्तव असतो तो राखेमध्ये सामान्य रूपानं असतो, है का नाही? तसं जोपर्यंत लाकडे तोपर्यंत जाळ राहतो. पुन्हा येते म्हणायच्या संग, जोपर्यंत जाळ आहे, लाकड आहे, तोपर्यंत जाळ राहतो. आणि ते लाकडामधलं इंधन संपलं की त्या लाकडानं, म्हणजे कोळशे कोणाचे तर लाकडाचेच आहेत, पण त्या कोळशामध्ये अग्नी राहतो. मग त्यावेळेस ते कोळशा रूपानं तरी इंधन आहेच ना, कारण कोळशे सुद्धा जळतात, है का नाही? लाकूड जळालं म्हणजे कोळशे जळाले का? अगोदर लाकूड जळतंय नंतर कोळशे जळतात. कोळशेन लाकूड संग जळत नाही, है का नाही? कोळशेन लाकूड सोबत जळत नाही, कारण लाकूड जळाल्यावर कोळशे होतात, त्या लाकडाचे कोळशे होतात आणि त्या कोळशामध्ये अग्नी असतो. मग तो लाकडाचा जो अग्नी आहे त्याच्यापेक्षा तो सामान्य मानावा लागतो, कोळशामधला अग्नी. मग त्या ठिकाणी ते कोळशे हातात घ्यायला जमतेत का? कारण जाळ तर नाही तिथं, पण कोळशे हातात जमत नाहीत, कारण त्याच्यामध्ये अग्नी आहेच. तसं वृत्ती ज्यावेळेस श्रवण करते, वृत्ती ज्यावेळेस ब्रह्मज्ञान श्रवण करते त्यावेळेसच वृत्ती ब्रह्माकार होते, त्यावेळेस वृत्ती ब्रह्माकार होते. मी ब्रह्मरूप आहे असं आपल्याला जाणवत आहे, पण श्रवण करून आपण जर घरी गेलो तर ती वृत्ती काय होते? मग विशेष रूपाला पावलेली ब्रह्माकार वृत्ती काय होते? ती संपते, है का नाही? पण ती नष्ट होते का? म्हणजेच अंशात्मक ते ज्ञान सामान्य रूपानं अंतःकरणात राहतच. जर समजा आपल्या ओळखीचा पाहुणा आहे, ओळखीचा पाहुणा आहे, जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोवर त्याचं ज्ञान विशेष रूपानं नसतंय, पण सामान्य रूपानं तर असतंच का नाही? ते ज्ञान, कारण अगोदर त्याचे ज्ञानजन्य संस्कार चित्तामध्ये साठवलेले आहेत, है का नाही? मग जर अचानक समोर आला तर आपणाला अमुक अमुक हा पाहुणा आहे असं ज्ञान का होतं? अगोदर म्हणजे सामान्य ज्ञान अगोदर आहेच, आधी सामान्य ज्ञान हे मानावंच लागतंय. मग विशेष जे होतंय ते कशाचं होतंय? विशेष स्वरूपाला जे येतंय, समोर आलेला पाहुणा हा विशेष आहे, है का नाही? मग ते हा आमचा अमुक नावाचा पाहुणा आहे हे ज्ञान कसं झालं, कशामुळं झालं? अगोदर सामान्य होतं म्हणून झालं का सामान्य नव्हतं म्हणून झालं? अगोदर सामान्य ज्ञान, अगोदरची ओळख, फक्त ते समोर नव्हता, है का ना? समोर आला की विशेष झालं. पुन्हा मग त्याला रामराम ठोकला, चार गोष्टी बोलल्या आणि पाहुणा निघून गेला. ते तिकडं, आपण इकडं. मग ते त्याचं विशेष झालेलं ज्ञान हे गेलं का राहिलं?
कुठं? सामान्यामध्ये. हा, ते ज्ञान कशात गेलं? सामान्यात गेलं. आणि जर ते विशेष संगत जर मावळलं असतं तर पुन्हा जर ते पाहुणा समोर आला तर मग म्हणावं लागलं असतं आपण कुठले, आपलं नाव काय, असं म्हणावं लागलं असतं का नाही? तसं का म्हणून म्हणायला भाग पडत नाहीत आपण? सामान्य असतंच, ते सामान्य असतंच, है का नाही? आता आपल्याला घरचं सामान्य झालं, घरचं आता आठवण यायली का घरची? काहीच नाही. इथं आलं की सगळं मागलं कोणतं विसरलंच ना. मग पोथी संपल्यावर आपण जे घरी जातो त्यावेळेस त्या घरी जाण्यामध्ये कारण काय? त्याच घरी आपण कसे जातो? दुसऱ्या घरी का म्हणून जात नाहीत? त्याच घरी चाललोत का नाही? याला कारण काय? कोणी विचारलं तर ते म्हणते असा का प्रश्न असतोय का? कुठं जातच असतोय आपण आपल्या घरी, आज कारण सांगणं. हा, प्रश्न वेड्यासारखा दिसतो पण त्याच्यामध्ये सखोलता इतकी असते की ते ज्ञानाला खपली घेऊन उठत. ते ज्ञान, एवढं ज्ञान ते आपणाला त्या घराचं सामान्य ज्ञान असतं, म्हणूनच आपण तिकडं जातो. सामान्य जर नाही राहिलं तर आपण त्या घरी जाणार नाही, है का नाही? म्हणजेच जर आपणाला मुक्तीचा विशेष आनंद जर भोगायचा असेल तर वृत्ती ब्रह्माकार करावा लागेल. मग वृत्ती ब्रह्माकार करण्यासाठी, कारण वृत्ती ब्रह्माकार झाल्याशिवाय ब्रह्मानंद मिळत नाही, है का नाही? वृत्ती तशी व्हावी लागेल ना, है का नाही? मग वृत्ती ब्रह्माकार होण्यासाठी, कारण आनंद त्या वृत्तीत आहे, मग त्याच्यासाठी साधन लागणार, साधन लागणार. मग कोणतं साधन आहे? श्रवण, मनन आणि निधिध्यासन. श्रवण म्हणजे आपल्या कानावर काहीतरी बोध झाल्याशिवाय ते शब्द अंतःकरणामध्ये प्रवेश करून जे काही सामान्य रूप झालेला बोध आहे त्या सामान्य रूप बोधाला तो काय करतो? शब्द विशेष करतो, है का नाही? मग ते विशेष आनंद उत्पन्न होतो. आपल्याला वाटतं आता विशेष आनंद, पण सामान्य आनंद अगोदर तिथं होताच. आता सार गोष्ट अशी आहे की जीव हा मूळचा कसा आहे? आता ब्रह्मरूप आहे, म्हणूनच तो ब्रह्मरूप करायला निघाले ना. शास्त्र गुरु जीवाला ब्रह्मरूप करायला निघालेत ना. हा, मग तो ब्रह्मरूप नाही म्हणून करायला निघालेत का ब्रह्मरूप आहे म्हणून निघाले? आहे म्हणून. अगोदरचा तो ब्रह्मरूपच आहे ना, आहे का नाही? मग ब्रह्मरूप आहे पण याचं त्याला ज्ञान नाही, जीवाला याचं त्याला ज्ञान नाही का? ज्ञानच नाही. बघा प्रश्न कसा आहे? ज्ञान नाही का ज्ञानच नाही? हा, विशेष ज्ञान नाही, त्याला विशेष ज्ञान नाही, आहे का नाही? पण ते कोण आहे मग? येरी तरी ब्रह्मरूपच आहे का नाही? फक्त त्याला सांगायचंय की तू ब्रह्मरूप आहेस, त्याला सही करून द्यायची. विसरलाय ना ते. सामान्य म्हणजे काय? ते भोगायला मिळत नाही, सामान्यामध्ये भोग घडत नाही, है का नाही? तसं वृत्तीला आपल्या असं वाटावं आता मी ब्रह्मरूप आहे आणि त्याच्यामध्ये आनंद आहे, त्याच्यामध्ये आनंद आहे. मग तो आनंद आपणाला जर घ्यावा असा वाटला तर कुठं जावा? आहे का नाही? का मस्जिदीत? तिथं होतंय का? तिथं मिळतंय का? श्रवणामध्येच, आहे का नाही? जिथं विशेष व्हालय, जिथं विशेष व्हालय तिथंच, जिथं आभाळ जमत आहे तिथंच इजा चमकत येतात. आभाळ नसल्यावर इजा चमकतच नाहीत आणि विजा ह्या विशेष येतात.
आता ते ढग म्हणजे पण काय अग्नीची वापच आहे ना, पण ते कसं आहे सामान्य आहे आणि विजा काय आहेत विशेष आहेत. मग त्या विशेष विजा ह्या कधी ते ढग एका जाग्यावर आले की त्या ठिकाणी विशेष, म्हणजे दोन एका जाग्यावर आले की तिथं विशेष. सांगणारा आणि ऐकणारा हे दोन ढग एका ठिकाणी आले, सांगणारा आहे का नाही, हे एका ठिकाणी आले की त्या ठिकाणी बोध नावाचा विशेष काय होतो, त्या ठिकाणी यथार्थ, वेदार्थ, यथार्थ, वेदाचा यथार्थ उत्पन्न होतो. आणि तो यथार्थ जो आहे ज्ञानरूपी आहे. यथार्थ ज्ञान आहे, ते सामान्य ज्ञान आहे का, ते विशेष ज्ञान झालं, म्हणजे ते यथार्थ ज्ञान झालं. आणि त्या यथार्थ ज्ञानानं वृत्ती ब्रह्माकार होते. कशानं होते वृत्ती ब्रह्माकार? यथार्थ ज्ञानानं. नित्य ज्ञानानं होईल का? नुसतं ज्ञान सामान्य रूप आहे, नुसतं ज्ञान. आणि यथार्थ ज्ञान म्हटलं की ते वेदबोधित झालं, प्रमाणजन्य झालं. प्रमाणजन्य, आता प्रमाणजन्य काय आहे? वेदातील वाक्य कोणते? तत्वमसि तू ब्रह्मरूप आहेस, हे वाक्य काय आहे? बोधजन्य वाक्य आहे ना. ह्या वाक्यानं काय व्हायला आहे? बोध उत्पन्न व्हायला आहे ना, म्हणजे विशेष ज्ञान व्हायलंय, है का नाही. आणि ते वाक्य नाही वृत्तीमध्ये आलं की बोध सामान्य रूपानं राहणार, है का नाही. मग विशेष ज्ञान कधी उत्पन्न होतंय? तर वृत्ती विशेष भावाला प्राप्त झाली की त्या ठिकाणी विशेष आनंद उत्पन्न होतो, है का नाही. मग वृत्ती कोण्या विषयाला लागायली? जर इंद्रिय विषयाला वृत्ती लागत असेल तर त्या ठिकाणी तिथं आनंद मिळतो, तिथंही आनंद मिळतो, वृत्ती आनंदाकार तिथंही होते, है का नाही. म्हणजेच विषय प्राप्त झाला की तिथंही आनंदाला वृत्ती पावायली, है का नाही. आणि ब्रह्माकार झाली तरीही आनंदाला पावायली, है का नाही. एखादं आवडीचा माणूस भेटला, लेक नांदून आली तर मायला तिला बघितल्या बरोबर आनंद होतंय, है का नाही. मग हे आनंद का व्हायला आहे? कशामुळं व्हायला आहे आनंद? हे जर हे विषय जर नाही मिळाले वृत्तीला तर ती वृत्ती कशी राहणार? निर्विषय, रिकामीच राहणार ना. मग रिकामी जर ती वृत्ती राहिली तर तिला आनंद मिळेल का? वृत्तीला विषय लागतो आणि त्या विषयामध्ये ती म्हणजे वृत्तीला अगोदर ती विषयाची इच्छा करावं लागेल, है का नाही. मग इच्छा करते त्यावेळेस ती दुःखरूप असते. इच्छा करते तर वस्तू मिळत नाही ना, आणि वस्तू नाही मिळाली की दुःख होतंय, आणि वस्तू मिळाली की मग तिला सुख होतंय. म्हणजे तिला जे असावं वाटतं, मिळावं वाटतं, अशी जी इच्छा असते ती इच्छा संपते. आणि इच्छा संपली की त्यावेळेस ती वृत्ती स्थिर होते आणि स्थिर वृत्तीमध्ये ब्रह्माचा आनंद प्रगट होतो. त्या स्थिर वृत्तीमध्ये ब्रह्माचा आनंद प्रगट होतो, है का नाही. मग तुम्ही स्थिर वृत्ती कशानंही करा, स्थिर वृत्ती कशानंही करा, तिथं आनंद मिळतो. आता आपल्याला सर्प पाहून काय होतंय? दुःख होतंय का नाही. पण एखाद्या गारोड्याचे सर्प पळून गेले, कशातले? त्या पळडीतले पळून गेले, सगळे सर्प पळून गेले, त्याला आनंद होतो का दुःख होतंय? दुःख होतं. असं का म्हणून? विषय अनुकूल. हा, त्याला तो सर्प अनुकूल विषय, त्याला इच्छा आहे त्याची सर्पाची,
है का नाही. आणि आपणाला सर्प प्रतिकूल आहे, मग त्या ठिकाणी आपणाला काय होतंय, दुःख होतंय, है का नाही. मग तो गारुडी सर्प पळून गेल्यावर काय करेल, इच्छा पुन्हा करेल सर्प मिळविण्याची, है का नाही. त्याला तर वाटतंय मग सर्प मला केव्हा दिसेल की, आणि सर्प दिसला की आनंद होतोय त्याला. आणि आपल्याला सर्प दिसला की मारा मारा म्हणती त्याला, त्याला सर्प महाराज म्हणते त्याला, कामून त्याच्यापासून दुःख होतंय. हे कामून घडत हे असं. अनुकूल आणि प्रतिकूल हे जे ज्ञान आहेत का, ह्या ज्ञानावर सुख दुःख अवलंबून आहेत. अनुकूल मानणं, अनुकूल विषय प्राप्त झाला की आनंद, आणि प्रतिकूल विषय प्राप्त झाला की दुःख. जे नसावं वाटतं ते मिळालं की दुःख, आणि जे असावं वाटतं ते मिळालं की सुख. सुख दुःख इथंच आहेत ना, है का नाही. बर, ती सुख दुःख देणारी ती वस्तू आहे का, सुख दुःख देणारी वस्तू आहे का. आपली अंतःकरणाची वृत्ती ते विषय मिळाल्यावर स्थिर व्हायली, त्याच्यामुळं सुख व्हायले. प्रतिकूल असणारी वस्तू आपणाला मिळाली की त्याच्यापासून वृत्ती चंचल व्हायली, म्हणून दुःख मिळाले. मग सुखाला कारण आणि दुःखाला कारण विषय नाहीत. सुखाला कारण आणि दुःखाला कारण हे विषय नाहीत. म्हणजे विषयापासून आनंद मिळतो हे खरं नाही, पण वाटतंय आपणाला विषयापासूनच आनंद मिळायला आहे, पण हे खरं आहे का. हे खरं जाणून घेणे. विषयामध्ये आनंद तर नाहीच, आणि त्या विषयामध्ये दुःखही नाही. विषयामध्ये दुःख बी नाही आणि सुख बी नाही. मग कशात आहे, वृत्ती स्थिर. आपल्याला जे नग वाटायले ते जर मिळालं तर दुःख आहे आपल्याला. आणि जे असावा वाटतंय पण ते मिळाना, त्याच्याबद्दल दुःख आहे का नाही. म्हणजे जे असावं वाटतं का ते मिळणं म्हणजे सुख, है का नाही. आणि ते नाही मिळालं की, है का नाही. मग आता ते विषय सुखरूप म्हणायचं का दुःखरूप विषय म्हणायचं का, आपलं अनुकूल प्रतिकूल मानलेलं ज्ञान, है का नाही. मग गारुड्याला त्या ठिकाणी सर्प दिसला की दुःख व्हायला पाहिजे, गारुड्याला दुःख व्हायला पाहिजे, पण त्याला सुख व्हायलंय. मग त्या ठिकाणी तो सर्प सुखाला दुःखाला कारण आहे का. ते असावं वाटणं नसावं वाटणं, हे वाटणं जे ना आपलं वाटणं हे दुःखाला कारण आहे. आपल्याकडे ते बाहेरचं काही दुःखरूप नाही. बाहेर सगळं जसं आहे तसं ते बराबर आहे, पण सर्पापासून दुःख आपल्याला का होतंय तर आपण त्याला प्रतिकूल मानलेला आहे. ते आपल्याला चांगला नाही असं आपण मानलेलं आहे का नाही. सर्पानं काही न करतात बी दुःख व्हायलंय ना, त्यानं काहीतरी केल्यावर मग दुःख व्हावं. ते त्याच्या वाट्यानं चाललंय तरी आपल्याला दुःख व्हायलंय, का म्हणून व्हावं तसं. आता त्या सर्पाला म्हणलं का रे त्याला दिसलास तू, त्याला किती दुःख व्हायलंय. ते म्हणला मी त्याला बघितलंच नाही, मला ते तर मी तर त्याला बघितलंच नाही, मी माया वाट्यानं चाललो. आता त्यानं मानून घेतलं दुःख, त्याला मी काय करू. हे मानून घ्यायले दुःख. वास्तविक पाहता दुःख कोणी देत नाही आणि सुख बी कोणी देत नाही. सुख देणारं कोणी नाही, दुःख देणारं कोणी नाही. हे सगळं आपल्याच बुद्धीवर अवलंबून आहे. आपण तसं मानायलो. भूत असतंय का,
मला भूत लागलं, हे म्हणणं कसं आहे? हा, आता नसलेलंच लागलंय का असलेलं लागलं? आणि मग तसं नाही तर कसं आहे हो? हा, असलेलं लागत आहे का नसलेलं लागत आहे? आता मग हाय का ते असलेलं लागन, नसलेलं कसं लागन? आणि लागलं ते कसं लागलंय मग? तसा हे जे संसार रूपी भूत आहे ना, हे जीवाला लागलंय. मग हे असलेला संसार लागलाय का नसलेला? त्रिकाल सत्य नाही हा संसार, झालाच नाही म्हणते तो, संसारच नाही. तरी पण जीव म्हणतो संसार आहे आणि मी संसारी आहे, संसार बी आहे आणि मीच संसारी आहे. आता हे भूत केवढं लागलंय. आता हे भूत जर उतरायचं म्हणल्यावर का, आता का म्हणून उतरायचं? लागलं तर लागा ना, काय व्हायले? हा, लागलं तर अहो दुःख व्हायलंय ना त्याच्यापासून, काय व्हायलंय? हा, का म्हणून? तर ते दुःख रूप आहे. संसार कसा आहे का? संत म्हणायलेत का आपण मनानं म्हणायलोत का? आपल्याला अनुभव यालाय का म्हणून आहे ना अनुभव? संसार दुःखरूप आहे हे संत म्हणायलेत म्हणून म्हणायचं का आपण बी दुःखरूप आहे? हा, खरं ते ना, संसार दुःखरूप आहे हे अनुभवाला यावं ना. हा, नाही ते आता गुरुजी म्हणायलेत म्हणून हो संसार बी दुःखरूप आहे. कसं आहे सांग बरं मग? दुःखरूप कसं आहे ते सांग ना. हा, उगाच कोणाला काही म्हणल्यानं जमत आहे का? खऱ्याला लागावं लागतंय. हा, खऱ्याला लागलं तर खरं, आणि खऱ्याला लागत नसलं तर कसं खरं बनाव? हा, मग संसार दुःखरूप आहे हे खऱ्याला लावून द्यावं ना. हा, मग संसारात कुठं सुख आहे ते सांगा ना. तुम्हाला इथं सुख व्हायलंय ते सांगा. आम्ही म्हणतो ते सुख नाही. तुम्ही ज्याला सुख म्हणतात ना संसारातल्याला, ते सुख नाहीच आणि ते संसाराचं नाहीच. जरी उलीतिली वाटत असेल, हा, ते संसाराचं नाहीच. सुख पाहता जवा पाडे आणि दुःख, तुम्ही ते संसारातलं थोडं सुख घ्यायलात ना, ते बघितलं तर केवढं मौरी इतकंय, मौरी इतकं सुख, मौरी इतकंय. आणि ते सुख घेतल्यावर दुःख केवढं होतंय, त्याचा परिणाम, त्या दुःखाचा परिणाम, त्या सुखाचा परिणाम केवढा? दुःख पर्वता एवढे. मौरी एवढं सुख जर भोगलं तर दुःख पर्वता एवढं भोगावं लागतंय. हे दुःखाची पेरणी ती तशी, त्या सुखाची पण या संसारातल्या सुखाची ती पेरणी म्हणजे परिणाम. संसारातल्या सुखाला परिणाम आहे, ते परिणामाला पावतंय. काय परिणाम? दुःख परिणाम आहे त्याचा. त्या सुखाचा परिणाम काय आहे? दुःखात आहे. मग मनुष्यानं परिणामाला बघून सुख घ्यावं का परिणामाचं ज्ञान नसताना सुख घ्यावं? त्याचा परिणाम काय व्हायलाय? मोप सुख मिळालंय, मात्र उद्याच्याला ते इतकं दुःख देणार आहे. हा, मोप आपणाला सोन्याची पोत दिसायला लागली, सोन्याची पोत देवळीत ठुली आणि आपण त्या घरी पाहुणे होऊन आलोत आणि देवळीत खुटीला अडकिलेली सोन्याची पोत दिसायली. हां, मग आता कोणाला न बघता ही पोत हाणली तर जमत आहे? आपण आनंदात 4 दिवस मजा करू म्हणून त्यानं काय केलं? खोटीची पोत घातली खिशात. हां, पण त्या घरात होता CCTV कॅमेरा. पोत कुठे? पोत कुठे? गवसात ना. कुठे ठेवली होती? खोटीला. मग काय झाली? तिथली कोणी घेतली? घरचे म्हणत आम्ही कोणीच घेतली नाही. मग म्हणले बघा CCTV कॅमेरामध्ये कोणी घेतली तर
CCTV कॅमेरा बघितलं, त्याच्यात ते पाहुणा त्यानं ती पोत हल्लेली बघितली. लगेच पोलीस स्टेशनला दावा, आमच्या इथं आलेल्या पाहुण्यानं आमच्या खोटीची सोन्याची पोत पळविली. धरलं पोलिसानं त्याला. त्याच्यापासून सुख मिळालं का त्याला आता? मग पोलिसानं त्याला काय हार घातले का? म्हणजेच जे आपण सुखासाठी करतो का, सुख मिळन म्हणून, सुख मिळन म्हणूनच आपण संसारातले सगळे विषय काय करायलोत, प्राप्त करून घ्यायलोत ना, सुखासाठीच करायलोत ना. पण त्याचा परिणाम काय व्हायला हे माहीत आहे का? अहो इथले तरी पोलिस 4 पैसे देऊन घेऊन सोडून देते, पण यम पोलीस इकडचा हे पोलीस कोण आहे, यम, तो सोडतो का? ते सोडित नाही. तिथं काळा बाजार अजिबात नाही. मग त्या ठिकाणी तो नरकातच ढकलितो त्याला, है का नाही? मारी ती झोडी ती तोडी ती निष्ठुर काय कसे ते, है का नाही? म्हणजे परिणाम किती व्हायला बघा ते आता, है का नाही? मग सुख पाहता जवा पाडे आणि दुःख पर्वता एवढे. उलसक सुख भोगितलं की दुःख, म्हणून त्या सुखाच्या वाट जाणं नको आणि दुःख बी भोगणं नको. इतकुसं सुख तितक्या सुखासाठी, है का नाही? आता एकट्या माणसाला पोट भरायचं म्हणल्यावर 4 घरं भिक्षा मागून पोट भरा येते. एकट्या माणसाला पोट भरायचं म्हणल्यावर आपल्या धर्मामध्ये कोणी बी भिक्षा वाढतंय ना. त्याला कष्ट करायची काय गरज आहे का? कोणी बी देतंय. आणि मग त्याला इच्छा झाली लग्न करावं, त्याला इच्छा काय झाली, लग्न करावं. मग त्यानं काय केलं, लग्न केलं. मग 2 आम्ही तसंच करायचं, मागच चाललो भिक्षा. मग विषय काय चालू आहे, विषय काय चालू आहे, पोट भरायला आपल्याला अडचण नाही, है का नाही? पण इच्छा झाली विषयाची, लग्नाची. आणि मग त्यानं लग्न केलं. आता एकाचे 2 झाले का नाही? मग दोघाची त्याला भिक्षा कोण देईन? ते बायको म्हणल्यावर ते म्हणते तुला रोजानं जाय नाही का? आता तो बायको केलीस, मग येळभर काम करावं लागणार का नाही? पुन्हा तिला लेकरं झाले 4, पुन्हा ते 4 लेकरं जगवायचे, आणि पुन्हा रात्र पाळी बी नाही का करावं लागणार? किती दुःख भोगावं लागायले. काय कशासाठी? फक्त क्षणिक सुखासाठी. क्षणिक सुखाचा धरीलाशा अभिलाष, तेने होय घात आयुष्याचा. म्हणजे क्षणिक सुखामुळे जीवाला किती दुःख भोगावं लागायले, है का नाही? म्हणजेच वृत्ती जोपर्यंत त्या विषयाशी संबंध पावत नाही तोपर्यंत ती वृत्ती स्थिर होतच नाही. का? इच्छा केलेली असती ते मिळावं म्हणून, आणि ते विषय मिळाला की वृत्ती स्थिर होती, आणि त्या स्थिर वृत्तीमध्ये आनंद होतो, है का नाही? मग विषय भोग काली आनंद का विषय भोगाच्या नंतर आनंद का विषय भोग प्राप्तीच्या अगोदर आनंद? खूप चिंतन करावं लागतं हो. शास्त्र म्हणजे हे नुसतं धरलं सोडलं असं नाही. आनंदाची प्राप्ती कधी मानायची? विषय प्राप्तीच्या अगोदर का विषयात का विषय प्राप्तीच्या नंतर? आनंद कधी होतो? आपण जेवायच्या अगोदर आपणाला भूक आहे, जेवायच्या अगोदर भूक आहे, आनंद आहे का? वृत्ती चंचल आहे, वृत्ती चंचल आहे. कवा खाईन कवा नाही, है का नाही? जसे जनावराला ताण लागली की हौदाकडे पळतच जातात, तसं मनुष्याला जीवाला भूक लागली की ते दुर्डीकडे पळतच जातं, है का नाही? वृत्ती चंचल आहे.
त्यावेळेस त्याला अन्नाची इच्छा आहे का नाही? म्हणून जेवणाच्या अगोदर आनंद आहे का? नाही. नाही. म्हणजे विषयाच्या अगोदर आनंद नाही, आहे का नाही? आणि विषय भोगताना जेवताना आनंद आहे का? नाही. जेवताना बी आनंद नाही. मग आनंद कवा? जेवण झाले. पोट भरलं, निवांत जेवण. पोट भरल्यावर त्यावेळेस मन शांत होतंय, आहे का नाही? मग विषय भोगाच्या नंतर आनंद आहे, त्यावेळेस वृत्ती स्थिर असते. विषय भोगत असते का? मग विषयात आनंद आहे का? जेवण्यात आनंद नाही, तृप्तीत आनंद आहे. जेवण ही क्रिया आहे आणि क्रियामध्ये आनंद नाही. क्रियामध्ये कर्म आहे, क्रियामध्ये कर्म चालू आहे, कर्मामध्ये आनंद नसतंय. समजा एखादा रोजाने गेला आणि काम करायला आहे, त्यावेळेस त्याला आनंद आहे का? पण दिवस माळवाला आणि मग म्हणते मालक मला घरी जायचं आहे आता. मग मालक काय करते? 500ची नोट, रोज 500 आहे ना चालू, आहे का नाही? ती नोट हातात घातल्यावर त्याला आनंद होतो. कशाचा? त्या कर्मात आहे का? आणि ते कशाचे पैसे आहेत? ते त्या कर्माचे पैसे येत, आहे का नाही? तृप्ती त्याच्यात आहे, ते पैसे मिळण्यात तृप्ती झाली त्याची, आहे का नाही? पैसा तिथं विषय समजायचा नाही, कर्म त्या ठिकाणी ते विषय समजायचे. आणि ते कर्म संपल्याच्या नंतर त्या कर्माचं ज्यावेळेस फळ मिळतं, त्या फळात आनंद आहे. आनंद कशात मानायचा? कर्माचे फळ. फलामध्ये आनंद आहे. आंबे पिकल्यावर खाल्ल्यावर आनंद आहे का आंबे कच्चे असतात खाल्ल्यावर तेव्हा आनंद आहे? ऐकल्यावर. ते फलरूपाला येते त्यावेळेस. ते फल देण्याला त्यावेळेस काय झाले? ते रस त्याच्यामधून निघावं, त्यावेळेस ते खरं फळ झालं. ते आहे का नाही? फलच वग म्हणजे आनंदच वग, आनंद देण्याजोग. म्हणजे फलामध्ये आनंद आहे. आनंद कशात मानायचा? फलामध्ये मानायचा. आणि त्या फल प्राप्त करण्यासाठी काय करावं लागतंय? क्रिया करावी लागते. फलप्राप्तीसाठी कर्म करावे लागतील ना. फलप्राप्तीसाठी कर्म करावी लागते. मग त्या कर्मात आनंद आहे का फलात आनंद आहे? फलात आनंद. कर्मात कुठं आनंद आहे मग? काम करण्यात आनंद नाही. मग संसार करण्यात आनंद आहे का संसार संपण्यात आनंद आहे? संसार संपण्यात. मग संसार संपण्यात स्वरूपाची प्राप्ती का संसारात स्वरूपाची प्राप्ती? आनंद कशात आहे? स्थिर वृत्तीत आहे. मग संसारात वृत्ती स्थिर होती का? आहे का नाही? म्हणून संसारात आनंद नाही म्हणतात संत. संसारात आनंद नाही का म्हणून सांगायले तर संसार दुःख मुळ, चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. आता इथं संसारावरच बोट चाललंय का नाही? पण विचार जर केला तर संसार हा दुःखरूप नाहीच. आपली वृत्ती चंचल व्हायली त्याच्यात. त्या संसारात आपली वृत्ती काय व्हायली? चंचल करायला होतं आणि त्याच्यामुळं दुःख मिळायले. समाधान मानायलोत का संसारात? आणि मग मुक्त माणूस नसतो का संसारात? देहातच असतो ना. आणि त्याला का म्हणून आनंद आहे? मग तो आनंदित का असतो? संसारिक दुःखी आणि मुक्त सुखी असं का म्हणून व्हालंय? मुक्ताला ज्ञान झालंय, वृत्ती चंचल करूनी, विषयाची इच्छा करूनी वृत्ती स्थिर ठेवावी आणि स्थिर वृत्तीमध्ये आनंद आहे हे मुक्ताला कळालंय. आणि संसारिकाला हेच कळून घ्यायचंय. संसारिकाला वृत्ती स्थिर करून संसार करावा. मग स्थिर वृत्तीत संसार होतो का? स्थिर वृत्तीत संसार होतो का? गाडी उभीच राहिली तर आपल्याला ज्या गावाला जायचे त्या गावाला जाणं होतंय का?
गाडी उभी आणि आपल्याला जायचंय 100 कोस दूर, मग त्या गावाला जाणं होतंय का? ते चाक फिरल्याची गाडी पळाल्याशिवाय त्या गावाला जाणं होतंय का? मग वृत्ती चंचल झाल्याशिवाय संसार होतो का? वृत्ती चंचल संसारास करावंच लागते, है का नाही? मग संसाराची इच्छा असेल तर वृत्ती चंचल करावीच लागेल, है का नाही? आणि वृत्ती चंचल झाल्याशिवाय संसार होतच नाही, है का नाही? आणि मग संसार केला की दुःख पदरात आल्याशिवाय राहतच नाही. मग संसारालाच येऊ नका ना, तुम्हाला कोण या म्हणायले? असं संत म्हणतात बरं का. कामून आला संसाराला तुम्ही? तिथं आल्यावर काय करावं लागायला? वृत्ती चंचल करावं लागायली का नाही? हा, मग संसारालाच येऊ नका ना. मग आता आधी काळाला असतं तर आलं नसतो, पण आता पहिले पाप पुण्य केलेले तर, आणि त्याच्यामुळे आता हे संसार मिळायला आहे. हा, आता ते मिळाल्याशिवाय कसं राहीन? कसा संसाराला यावंच लागन ना. हा, बरं, मग आता आलात ना संसाराला, तर आता आलातच ना, काय हरकत नाही. आजूक बी तुमचं काही दिवस गेले नाहीत, आजूक तितकं काही लय बिघडलं नाही. तुम्ही संसाराला आलोत हे कळालं ना, मग काय करा? आल्यानं संसारा, हे संसाराला आल्यानो संसारा जा रे पंढरपुरा. कशासाठी? झुले आणण्यासाठी. आता आलातच ना संसाराला, येऊ नाही. पहिली गोष्ट तर येऊच नाही, पण आता आलात ना, मग संसाराला आलोत हे कळून घ्यावं. आपण आता काय आलोत? इथं आलोत ते संसाराला आलोत. मग संसारच करायचं का? तो महाराज म्हणतात नाही, जा रे पंढरपुरा. दिनाचा सोयरा पांडुरंग आहे. तू दिन झालास ना, तू काय झालास? दिन झालास. म्हणजे संसार करून करून तू कसा झालास? दिन झालास. दिन म्हणजे हा, लाचार. हा, दिन म्हणजे दुःख भोगावंच लागायले, त्याला म्हणतात दिन. आता दिन म्हणजे गरीब बी होत आहे अर्थ, आणि गरीब म्हणजेच गरिबीचं दुःख, आहे का नाही? म्हणजेच ज्याला आत्मा आनंद मिळत नाही तो गरीबच आहे, आणि त्याला म्हणतात लाचार. हा, आणि त्यालाच संत म्हणतात दिन. ज्याला आत्मस्वरूपाचा आनंद मिळत नाही तो कोण? दिन. आणि त्या दिनाचा सोयरा. आणि सोयरा म्हणजे कोण? सोयरा कायला म्हणते तर? सोयरा म्हणजे जवळचा. सोयरा कायला म्हणते तर? हा, जवळचा. म्हणून तर आपण सोयरिकी करतोत ना, ते जवळच्याची करतोत, लांबल्याची करत नाहीत. म्हणते ते आमचे पाहुणे नाहीत, ते आमचा पाहुणा नाही, आमचे पाहुणे लागत नाहीत, ते का मग दूरचे आहेत ते. मग जवळचे कोण? सोयरा. हे त्याला म्हणते सोयरा, हे लागत येतं, म्हणून त्याला काय म्हणायचं? सोयऱ्याचा अर्थ काय आहे? जवळचा. तसा जवळचा तो आहे, सोयरा आहे जवळ. तो जवळ करणारा आहे. हा, तो दूरलोटीत नाही, तो सोयरा आहे. त्याच्या ठिकाणी धर्म कसा आहे? सोयऱ्याचा आहे. सोयर आचाराचा नाही. सोयर आचार्याला जवळ करण्याचा त्याच्या ठिकाणी धर्म आहे. सोयर आचार करणाऱ्याला जवळ करणं हे त्याच्या ठिकाणी, म्हणून त्याला सोयर रा म्हणते. तर हां, आणखीचे खूप अर्थ होते, पण आता काय करावं, टाइम होऊन गेलाय वाटते. मग राहिले तर बर. दिनाचा सोयरा कोण आहे? पांडुरंग. आता हे पांडुरंग कोण? आता घेतलं नाव भडकून त्याचं, पण तो कोण? कोणाचा आहे? हा, पांडुरंग हे कोण? पांडुरंग
जो पांडुरंग आहे का, तो पांडुरंग म्हणजेच ब्रह्मस्वरूप आहे. ते पांडुरंग कोण आहे? देव आहे ना. हा, पांडुरंग देव म्हणजे कोणता देव आहे का नाही? पांडुरंग म्हणजेच ब्रह्म आहे का नाही? कारण जी विटेवरी साजिरी म्हणजे विटेवर जी मूर्ती आहे ती ब्रह्माचं बोधन करून देणारी आहे, म्हणून ती ब्रह्मरूपच आहे का नाही? मग तो संत म्हणतात पांडुरंग. तो कसा आहे? दिनाचा स्वैरा आहे का नाही? दिनाला जवळ करणारा आहे. जवळ करतो म्हणजे काय करतो? त्याच्या ठिकाणी असणारे गुणदोष जे आहेत ते निवृत्त करतो. त्याच्या दर्शनानं काय होतंय? निवृत्त होतात. आणि मग किती दोषी असला तरी गेला तरी जमत आहे. नाही दोषानं म्हणावं का मी लय दोषी हो बा, आणि मग मी कसं जाऊ पांडुरंगाच्या दर्शनाला? हा, आम्ही लय दोषी इथं, आणि मग कसं जावं तिथं? आणि तो कोणासाठी देव आहे? दोषासाठीच आहे. मग दोषानेच जावं ना तिथं. मग दोषी कोण? संसाराला आलेले कोण आहे? ते दोषीत. मग येईनं तिथं जावं, आणि तिथं गेल्याच्या नंतर काय होतंय? अंतःकरण शुद्ध होतंय. म्हणजेच अंतःकरणातला मल विक्षेप निवृत्त होतंय. असा तो पांडुरंग आहे. मग संसाराला आलातच ना, मग तिथं जा, त्याच्या दर्शनाला जा. तिथं जाऊन काय होईल? ते तुम्हाला ब्रह्मस्वरूप मुक्तता करून देईल का? तो तुम्हाला मुक्तता करून देईल का? अंतःकरण शुद्ध करून देईल. हा, अंतःकरण शुद्ध करून देतो म्हणजे अंतःकरण शुद्ध होतंयच. हा, आणि जे होतंय तेच करतंय. जे होतंय, जे व्हालंय ते कोण करतंय? तेच करतंय ना, ईश्वर. कारण पांडुरंग ईश्वराच्या आपण कक्षेत मानतो, ईश्वराच्या कक्षेत आहे का नाही? आणि तेच करून देते का नाही? मग तेच फळ देतो आपल्याला तो, आहे का नाही? आणि जर लयच काम पडलं तर मग तेच गुरु बी होतंय. तोच काय होतो? पुन्हा गुरु होतंय. गुरु होऊन आपल्याला आत्मज्ञान करतंय आणि आपल्या जवळचा पांडुरंग दाखवून देतंय. आत्मा पांडुरंग, आत्माच पांडुरंग आहे असं सांगून देतात, शिकवून देतात. आणि मग आत्मा हा पांडुरंग कोण आहे? आत्मा पांडुरंग कोण आहे? आत्मा पांडुरंग हे उत्तर नाही इतकंच. ते तर झालंच ना. ते पांडुरंग काय करतंय? अंतःकरण शुद्ध करून देतंय. आणि अंतःकरण शुद्ध झालं तर जर ज्याचं अंतःकरण शुद्ध झाले त्यानं इच्छा केली ज्ञानाची, कशाच्या? ब्रह्मज्ञानाची, मुक्त व्हायची इच्छा जर ठेवली तर तोच पांडुरंग काय होतो? गुरु होतो. गुरु होऊन काय करतो? अज्ञान निवृत्त करतं. कशातलं? त्याच्या अंतःकरणातलं. आणि त्याला जो आत्मा आहे ते जाणता येणा गेला. कशानं? अज्ञानानं. ते जाणता येणा गेला ना, मग ते अज्ञान निवृत्त करतो गुरु. आणि ते अज्ञान आत्म्याचे आश्रित असणार निवृत्त झालं की मग त्याला आत्मज्ञान होतंय. कोणचं ज्ञान होतंय? आत्मज्ञान होतंय. कसं म्हणून होतंय? आत्माच पांडुरंग आहे म्हणून होतंय. काय होतंय? आत्माच पांडुरंग झाला. मग ते आत्मा पांडुरंग कोण हे म्हणायलो मी. हा, ते जे गेलता का देवाकड तेच आत्मा पांडुरंग होतो. दुसरा कोण होईल हो? अशी ह्या परमार्थाची काय आहे? घडी घातलेली आहे. ही परमार्थाची घडी कळावी. परमार्थ म्हणजे नेमका काय? तर ही परमार्थाची घडी कळावी ना. जशी आपणाला ही भीती लावलेली घडी कळती, अमुक इतके वाजले, अमुक तितके वाजले, हे कळत आहे ना. तसं परमार्थ करताना परमार्थाची घडी काय आम्हाला कळतच नाही व. सांगा बरं किती वाजलेत, कवाय सप्ताह तुमच्या इथला?
अव हे विचारून काय होणार आहे, तिथं जाऊन काय होणार आहे? परमार्थाची घडी तिथं कळायली का? परमात्मा कळायलाय का? जीव कळायलाय का? जीवाला जीवत्व कळावं आणि शिवत्वही कळावं, आणि हे कशानं कळतंय ते बी कळावं ना, म्हणजे त्याच्याकडे जाता येईल. आपण आपल्या मनाला कळतं का? हे कोणतरी कळून देणारं पाहिजे का नाही? हा, मग ते तरी कळाय पाहिजे ना, कोण कळून देत आहे? हा, नाही म्हणजे गुरु करावं लागतं आम्हाला, का माहीत नाही का? हो, मग का गोसाई करतात का गुरु? कानफुके तिथं कळत आहे का? हा, बाय म्या गुरु केला आणि 100 रुपया काय म्हणते ते दक्षिणा द्याला आणि गुरु केला. आता त्या गुरुनं काय होणार आहे? उज्जळत आहे का ते ना? हा, त्यांना उदच येतच नाही. आणि इथं तर म्हणलेत उद बी जळायला पाहिजे आणि ते जाळ बी झाला पाहिजे. कापुराच्या वाती उजळल्या ज्योती आणि ठाईचं समाप्ती झाली जैशी, असं व्हायला पाहिजे ना. पण केव्हा होतंय? साधू बोध झाला, नुरोनिया ठेला आणि ठाईचं मुरला अनुभव, आणि नंतर उदाहरण दिले कापुराच्या वाती. हे असं व्हायला पाहिजे, कापरासारखं व्हायला पाहिजे आपलं. कापराला अग्नी लागला की कापूर जोवर आहे तवर अग्नी, त्याला म्हणते ते विशेष. त्याला काय म्हणायचं? विशेष. ते विशेष कवर आहे? जोवर कापूर आहे तवरच आहे. कापूर संपला की विशेष आहे का नाही? मग ती ज्योत आणि कापूर हे केव्हा संपतात? कापूर संपल्या ज्योत संपते का ज्योत संपल्यावर कापूर संपतो? याला म्हणतात युगपत. ह्यालाच काय म्हणतात? आता इथं क्रम सांगायला जमायलाय का? म्हणून जे आपणाला गंतव्य प्राप्त करून घ्यायचंय, शेवट प्राप्त करून घ्यायचा आहे, तो शेवट निसंशय व्हायला पाहिजे. तो शेवट कसा व्हायला पाहिजे? कारण शेवट होण्यामध्येच सार्थक आहे ना. सार्थकता कशात आहे? शेवट आहे का नाही? शेवट होणं महत्त्वाचं आहे. परमार्थ करून परमार्थाचा शेवट व्हावा. हा, परमार्थ करून परमार्थाचा काय व्हावा? परमार्थाचा म्हणजे परमार्थ. परम म्हणजे परमात्मा, पर म्हणजे आपण जे दुसरीकडे मानू लागलो ते पर. हा, आणि ते आपणाला अर्थ, ते आपणाला जाणता येणार गेला, त्याचा अर्थ व्हावा. अर्थ झाल्यावर कळतंय कोण आहे तर मग ते परमार्थ केव्हा पूर्ण होतो? तो परमार्थ असा अर्थ करून देतोय, परमार्थ असा अर्थ करून देतोय जे पर पर म्हणायला असणं ते तूच आहेस. पर पर जे आहे, जे तू दुसरीकडे जे मानायला असणं ते दुसरीकडे नाही, ते तूच आहेस. म्हणजे तूच ब्रह्मरूप आहेस, तूच देव आहेस. हा, मग दुसरीकडं कुठं देव तू मानायला लागलास, आणि मग तू कोण आहेस रे? ते देव आणि तू कोण आहेस सांग. हा, मग कुठं त्याला सांगता येते? मग त्याची बुद्धी, त्याची वृत्ती ते आकार धरती. कशाचा? त्या पर पर जे मानला होता ना, परमात्मा पर, त्याचा आकार धरती. मीच ते आहे, मीच ते आहे. मग असं विशेष ज्ञान झालं की तिथं आनंदाची उत्पत्ती होते. आणि तीच आनंदाची उत्पत्ती मग केव्हा होते? हे परमार्थ करताना. केव्हा? त्याचा अर्थ करताना. जीवनमुक्ती सुखभोगार्थ जर वृत्तीची अपेक्षा होईल तर वारंवार काय करावं लागेल?
वेदांताचा अर्थ करावा लागेल, है का नाही? वेदांत अर्थाचे काय करावं लागेल? चिंतन श्रवण करावे लागेल. त्यानेच वारंवार ब्रह्माकार वृत्ती होऊन आनंदाचा उपभोग घेईल. जसा उदाहरण सांगितले त्यानं, अतिउत्तम गायन करणारा आहे, गायन करणारा अतिउत्तम आहे, म्हणजे नावाजलेला आहे. मग तो जर हमेशा गायन जर करीत असेल आणि जर पैसे घेत नसल, इथं तसा अर्थ घ्यायचा आहे बरं का. पैसे घेणारा गायनकार यांनी सांगितला नाही. गायनकार म्हणजेच देवाला आळविणारा, त्याला म्हणतात गायनकार. मग त्या गायनाचा आनंद त्याला गायन करताना मिळतो. त्या गायनाचा आनंद, हां, त्या गायनातून त्याला आनंद मिळतो का नाही? मग जसा तो आनंद घ्यायचा असला की गायन करतो, है का ना, त्याला गायनातून आनंद मिळतो. मग जसा गायनकार, अतिउत्तम गायनकार वारंवार गायन करील तर त्याला त्याच गायनाचा आनंद उपभोगता येतो. परंतु तोच गायन करता जर गायन सोडून दुसरेच कर्म जर करू लागला तर त्याला गायनातला आनंद मिळेल का? हा, मग त्याला गायनाचा आनंद घ्यायचा असेल तर गायनच करावं लागेल. मग तसं ब्रह्माचा आनंद जर घ्यायचा असेल, आत्मा आनंद जर घ्यायचा असेल तर आत्म्याचं चिंतन करावं लागेल. हां, त्या गायनासारखं ते गायनकार जर दुसरंच काही बी करू लागला तर त्याला, जर तो दुसराच व्यापार करू लागला, इथं व्यापार शब्द घातलाय म्हणजे पैसे घेऊ लागला, त्या गायनाचा काय करायला तो व्यापार करायला. परंतु अन्य व्यापार करील तर तो उत्तम गवई असून सुद्धा त्याला आनंद मिळणार नाही. असूनही त्यास गवया आनंदाचा उपभोग होत नाही. म्हणून पैसे घेणाऱ्याला गायनातून आनंद मिळत नाही. हा, का म्हणून व्यापार झाला तो. का म्हणे, होय तो व्यापार करा काही फार शिकवावे. काय आहे की नक्की काय तेच आहे का? आहे का नाही? हां, म्हणजे व्यापार होऊ नये असं करा, हे काय शिकवायची काय गरज आहे का? हां, पैसे घेऊ नका हे सांगायची गरज आहे का? कीर्तन करायला पैसे घ्या जाऊ नका रे सांगायची गरज आहे का? त्याला का कळत नाही का? मग कळत असून ते तसं करायलेत का नाही? मग त्याला आनंद मिळेल का मुक्तीचा? ते मुक्त होतील का? हां, मग ते न संसार उलसा केलाय का वाढविला? आहे का नाही? कारण संसार तर संसार आहे त्याचा, पण परमार्थ बी संसार संसार आहेच, पण परमार्थ बी मग वाढविला संसार, आहे का नाही? मग परमार्थ हा परमार्थ तरी ठेवणं, त्याच्यात तरी संसार आणून की हो, ते तरी निकट व्हावं ना जरा. त्याला बी संसारासारखं गडूळ करून टाकलंय. मग त्याला मुक्तता कधी मिळेल हो? त्याला मोक्ष कसा मिळेल? तेच उदाहरण सांगितलंय. गवई असूनही त्यास आनंदाचा उपभोग होणार नाही. त्याचप्रमाणे कर्म उपासनेने ब्रह्मानंदाचा उपभोग होत नाही. कर्म उपासनेने सुद्धा ब्रह्मानंदाचा लाभ होत नाही. कर्म उपासनेचा अंतःकरण शुद्धी आणि निश्चलताद्वारा ज्ञानामध्ये उपयोग आहे. कर्माचा आणि उपासनेचा उपयोग काय? अंतःकरण शुद्धी एवढाच आहे. विद्वानाच्या ठिकाणी तर पाप आणि चंचलता नाही. ज्ञानी पुरुषाच्या ठिकाणी पापही नाही आणि वृत्तीची चंचलता बी नाही. कारण राग द्वेष नाहीत. अनुकूल प्रतिकूल इच्छा त्याच्या ठिकाणी नाही. मग अनुकूल प्रतिकूल इच्छाच व्हाय ना, तर त्या ठिकाणी सुख दुःख कशी होते ना? हां, अनुकूल प्रतिकूल इच्छाच नाही. काय असावं वाटाना आणि काही नसूनही वाटाना.
आहे का नाही? मग म्हणून पाप आणि चंचलतेचा अभाव असल्यामुळं, पापाचा अभाव आहे म्हणजे तिथं पाप बी पिकत नाही आणि चंचलता बी वृत्ती होत नाही. म्हणून त्यामुळेच ज्ञानास कर्म उपासनेचा काहीच उपयोग नाही. ज्ञानी पुरुषाला कर्म उपासनेचा काही उपयोगच नाही ना, आहे का नाही? मग ज्ञानी पुरुष कर्म उपासनेमध्ये कशाला प्रवृत्त होईल? मग त्याला जर आनंद घ्यायचा असेल तर तो काय विशेष आनंद जर घ्यायचा असेल मुक्तीचा तर हां, तो वेदार्थाचाच अर्थ जाणेल, श्रवणामध्येच येऊन बसेल, आहे का नाही? असं हा आता परिच्छेद तरी पण झालाच नाही, आणखी थोडंफार राहिले ते घेऊन आपण उद्याच्याला दुसरा परिच्छेद चालू करू. तोपर्यंत थांबू. कुंडली कवरदे